नमस्कार मंडळी, आज आपण करतोय पंजाबी छोले. छोलेचा रंग बघा केवढा अप्रतिम आलेला आहे. चवीलाही तेवढेच छान झालेले आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतात ना तसे आपले छोले होतात आणि करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. चला सुरुवात करूया पंजाबी छोले करण्यासाठी. यासाठी आपण छोले घेतलेले आहे 8 लोकांसाठी. मी 8 ते 9 लोकांसाठी 2 वाट्या छोले घेतले. जर 4 माणसं असतील तर 1 वाटी छोले पुरेसे होतात. छोले 2 ते 3 पाण्याने धुवायचे आणि 7 ते 8 तास किंवा रात्रभर त्याला भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी उपसून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे. एका भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतले. त्यामध्ये 2 चमचे चहा पावडर टाकली आणि चांगली चहा पावडर उकळी काढून घ्यायची चहा पावडरला. इथे कुकरमध्ये मी छोले घेतले आपले धुतलेले. त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 2 इंच दालचिनीचे तुकडे, 1 कांदा, 1 चक्रीफूल, अर्धा चमचा घेतले मी. यामध्ये जिरंसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जो चहा केला होता तो चहा यामध्ये घालायचा आहे. या चहामुळे काय होतं, याची चव छान येते आणि रंगही छान येतो. चव नुसते रंगासाठी नव्हे तर चवसुद्धा अगदी हॉटेलमधल्यासारखी येते. आता छोल्यांना पाणी किती घालायचं तर छोले बुडतील इतपतच पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घातलं ना तर छोले शिजायला वेळ लागतो. म्हणून पाणी घालताना नेहमी छोले बुडतील इतपत पाणी घालायचं आहे. 4 शिट्ट्या काढायच्या, गॅस बंद करायचा आहे. कुकरची वाफ गेल्यावर बघा आपले छोले कसे मस्त शिजले. अगदी मऊ शिजलेले आहेत छोले. असे छोले शिजले पाहिजे, चव छान येते त्याची. त्यानंतर हा जो टोमॅटो याचे सालं काढून टाकायचे आणि कांदा याची प्युरी करून घ्यायची मिक्सरमध्ये. खडे मसाले काढून टाकायचे कारण त्याचा अर्क आपल्या छोल्यांमध्ये उतरला आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे 1 बारीक चिरलेला कांदा. कांदा आपला ट्रान्सपरंट झाला की 7 ते 8 लसूण पकळ्या आणि अर्धा इंच आलं अगदी बारीक ठेचून घालायचं आहे किंवा मिक्सरला वाटून घातलं तरीसुद्धा चालेल. हे सुद्धा परतलं गेलं की 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचा घालायचे धना पावडर. जिरं मी ठेचून घातलं आहे त्यामुळे लसणाबरोबर ठेचून घातलं आहे त्यामुळे जिरं वेगळं घातलं नाही. तुम्ही जिरं ठेचून नाही घातलं तर जिरा पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आणि थोडीशी हळद घालायची आहे. आणि त्यानंतर आता हे छान मसाले आपण छान परतून घ्यायचे. आता हे मसाले छान परतले गेले की आपण त्यावर घालून घ्यायची प्युरी. म्हणजे आपण 1 कांदा आणि 2 टोमॅटो जे छोल्यांबरोबर शिजवले ते मिक्सरमध्ये वाटून घेतले. त्याची जी प्युरी आहे ती घालायची. ती जरी शिजली असली तरी या मसाल्याबरोबर एकदा मस्त शिजू द्यायची आहे म्हणजे तिचं तेल वर येतं. त्यामुळे आपल्या छोल्यांना रंग छान येतो. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळदसुद्धा घालून घ्यायची आहे. तर मी हे सगळं व्यवस्थित घालून घेतलेलं आहे आणि बघा आपले मसाले छान शिजले, मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला छोले जे आपण छानपैकी उकळून घेतले होते आणि छोल्यांचं जे पाणी असेल ना ते सुद्धा घालायचं. त्यामुळे रंग आणि टेस्टही छान येते. तर आता हे आपण घालून घेतले आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून याला पाणी लागणार आहे तर थोडंसं गरम किंवा कोमट पाणी घालायचं. यामध्ये थंड पाणी घालायचं नाही. ते उकळत तोपर्यंत काय करायचं, 1 चमचाभर छोले थोडेसे दाबून घ्यायचे. मिक्सरला वाटायची गरज नाही आहे. ते पण यामध्ये घालायचं. त्यामुळे काय होते, आपला जो छोले आहे त्याची कन्सिस्टन्सी अगदी मस्त येते. गॅसची पॉवर 1 उकळी आली की कमी करायची आहे आणि मस्त उकळी होऊ द्यायची. त्याचबरोबर 1 चमचाभर घालायचा छोले मसाला. छोले मसाला घातल्याशिवाय छोल्यांना चव छान येत नाही. त्यामुळे चमचाभर छोले मसाला घालायचा. नसेलच तर गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल. आता छोल्यांचा रंग बघा केवढा छान आलेला आहे आपला. तर आपला आता फक्त तडका आणि कसुरी मेथी घालायची राहिली आहे. तर मी तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी जिरं घातले आणि त्यानंतर गॅसची पॉवर बंद केली आणि त्यानंतर घातलं कश्मीरी लाल तिखट. आता गॅसची पॉवर बंद यासाठी की आपला तडका जळायची शक्यता असते. वरतून तडका घालायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. वरतून झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे. म्हणजे सगळ्या ज्या चवी आहे ना त्या मस्त एकत्र होतात, ब्लेंड होतात आणि आपल्या छोल्याला मस्त अशी चव येते. तर अशा पद्धतीने छोले करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.